जगवंतूजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही भिवापूरचे नगराध्यक्ष आहेत. आतापर्यंतचा तुमच्या कार्यकाळात काय काय विकास इथे झालेला आहे, कोणत्या मुख्य समस्या जे इथे पूर्ण केल्या तुम्ही, आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहील विकासाला घेऊन? मुख्य समस्या पूर्ण करण्याचा तेवढा काही विशेष नाही. याचं कारण असं आहे की मी जेव्हा नगराध्यक्ष झालो त्या कालावधीत तिथे मुख्याधिकारी नव्हते. आम्हाला 8 महिने मुख्याधिकारी प्राप्त झाले नाही. ते 4 मुख्याधिकारी. अजूनही आमच्या महत्त्वाच्या समस्या म्हणजे आम्हाला बांधकाम इंजिनियर नाही, पाणीपुरवठा इंजिनियर नाही, टेक्निकल हँड कुठलेच नाही आहे. पण तरीही एवढ्या काळामध्ये आम्ही जे आमच्या स्तरावर करण्यासारखं महत्त्वाचं म्हणजे भिवापूरचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर प्रश्न आहे. याच्यात आम्ही भिवापूरला पाणी पुरवठ्याची योजना फिल्टर प्लॅनची ती MGPला दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून आमच्या इकडे त्यांनी एक प्रपोजल तयार केलेला आहे. त्याचे 2 लाख रुपये नगरपंचायती स्वतः पे केलेले आहेत. ते प्रपोजल लागलीच या 15 दिवसात आम्ही आता पाणी पुरवठा मंत्रालयाला सबमिट करू. त्याच्यानंतर स्मार्ट दलित वस्तीमध्ये आम्ही इथे बरेच कामं 8,32 लाखाची कामं नव्याने घेतली आहेत. ती आमच्याकडे एक योजना होती, त्याच्या पण कामाचं प्रोग्रेसिव्ह आमचं आहे. 1,30 लाखाचे दलित वस्तीचे कामं माझ्याकडे आली. त्याच्या कामाचं टेंडरिंग झालेलं आहे जवळजवळ, आणि आता कामाला सुरुवात होती. त्याचबरोबर दलितोत्तर, नगरोत्थान, रस्ता अनुदान ह्याच्यातले सुद्धा 1 कोटीच्या कामाचं आता टेंडरिंग होऊन कामाला सुरुवात झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूमिगत नाल्या हा एक महत्त्वाचा मुद्दा होता माझ्यासमोर. त्याच्यासाठी आता 2.25 कोटी नवीन नगरपंचायतला शासनाने आम्हाला दिलेले आहेत, आणि ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं त्याचं आपण पूर्ण प्रपोजल तयार करून लागलीच या 2 महिन्यात त्याच्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत. साहेब, गावामध्ये आपण पाहिलं प्रमुख इलेक्ट्रिसिटी झालं, रस्ते झालं, वैद्यकीय सेवा या पण समस्या असतात, पाणी झालं, पर्याप्त मात्रेत आहे का उपलब्ध? पाण्याचं सोर्स जे आमचे जुने आहेत तेच आहेत. सध्या नवीन सोर्समध्ये आम्ही बोर करून घेतले. या वर्षाला आमच्याकडे एकूण 23 बोर झालेले आहेत, आणि त्यातले काही आम्ही बोर आता सार्वजनिक स्वरूपात पण वापरणार आहोत. त्याच्यावर आम्ही आमचे पंप टाकू आणि त्या परिसराला देऊ. पाण्याची आधीसारखी तेवढी अडचण आता येत्या काळात राहणार नाही. फिल्टर प्लॅन झाल्यानंतर तो 100% पूर्णच होईल. तर दुसरं आहे स्वच्छतेच्या संबंधाने पण भिवापूरमध्ये आम्ही आता हागणदारीमुक्त भिवापूर जाहीर केलेला आहे. 916 शौचालयाचा आमचा टार्गेट होता. 750 शौचालय आमची पूर्ण झालेली असून लोक त्याचा उपयोग घेतात, वापर करत आहेत, आणि गाव स्वच्छतेच्या दिशेने पुढे आहे असं स्पष्ट आम्हाला दिसतं. गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे न येण्यामागचं काय कारण वाटते? कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष वाटते का? अजून एक विचार होतो की नगर परिषदेमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन आहे का? याच्यामध्ये कसं आहे की गावामध्ये छोटे लघु उद्योग सुरू करणे हा जो विषय हा राजकीय दृष्ट्या मला एक वेगळा विषय वाटतो आहे. कारण इथे भिवापूरला MIDC झाली, पण MIDC होऊनही इथे कुठलेच कारखाने ते MIDCमध्ये सुरू झालेले नव्हते. आम्ही आल्यानंतर आम्ही सहज तहसीलदारांशी चर्चा करून मौखिक असा त्यांच्याशी चर्चा झाली. त्यात सांगितलं की आपण MIDC ज्यांना प्लॅट अलाउड केले आहेत त्यांच्याशी आपण पत्रव्यवहार करावा, आणि त्यांनी इथे आपल्या छोट्या मोठ्या कंपन्या सुरू करा, अन्यथा त्यांचे प्लॅट आपण ते काढून घ्या. याच्यामुळे असा असर झाला की मला आता दिसते आहे की MIDCमध्ये जवळजवळ 15 ते 20 छोटे लघु उद्योगाचे काम सुरू आहे, आणि कालांतराने त्याचा बेनिफिट गावाला भेटेल. पण एवढ्या कालावधीत मात्र राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष झालं आहे रोजगाराकडे. ठीक आहे, धन्यवाद.